आणि यानंतर पुढची बातमी आहे दावोसमधून मात्र महाराष्ट्राशी संबंधित, महाराष्ट्राच्या राजकारणाशी, उद्योग विश्वाशी संबंधित। सध्या मुख्यमंत्री दावोसमध्ये सुरू असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये सहभागी झालेत। महाराष्ट्रासाठी आलेल्या परदेशी गुंतवणुकीचे लाखो कोटींमधले आकडे हे सध्या दररोज समोर येत आहेत। मात्र या आकड्यांवर शंका उपस्थित करत खासदार संजय राऊतांनी दावोस दौऱ्याला पिकनिकची उपमा दिली। त्यामुळे नव राजकीय नाट्य कशा पद्धतीने सुरू झालंय पाहूया। रायगड पेण ग्रोथ सेंटर आता आज ते लॉन्च केलेलं आहे। खूप चांगल्या पद्धतीने आज इन्व्हेस्टर्स आले। आज आपण लॉन्च केलं आणि लॉन्चच्या वेळी जे काही आपले करार त्याच्यामध्ये झालेले आहेत, आजच जवळपास 1 लाख कोटी रुपयाच्या इन्व्हेस्टमेंट्स या सगळ्या वेगवेगळ्या कंपन्यांनी त्या ठिकाणी करण्याचं आज MOU केलेलं आहे। रायगड पेण ग्रोथ सेंटर, तिसऱ्या मुंबईतलं पहिलं शहर, स्वित्झर्लंडमधल्या दावोसमध्ये सुरू असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची घोषणा केली। नवी मुंबईपासून 15 ते 20 किलोमीटर अंतरावर उभारण्यात येणाऱ्या बिझनेस डिस्ट्रिक्टसाठी 1 लाख कोटींची गुंतवणूक मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी ठरलं। गुंतवणुकीची तयारी दाखवलेल्या कंपन्यांची यादी सुद्धा मुख्यमंत्र्यांनी वाचून दाखवली। रिपब्लिक ऑफ कोरियाचा हवाना ग्रुप आहे, SSB स्वित्झर्लंडचा ग्रुप आहे, एन्सार USA ग्रुप आहे, फेडेक्स जो US एक अतिशय मोठा ग्रुप आहे, रिव्हर रिसायकल फिनलंडचा ग्रुप आहे, MGSA हा दुबईचा ग्रुप आहे, स्पेसेस होल्डिंग सिंगापूरचा आहे, मेपल ट्री सिंगापूर आहे, ट्रिबेका डेव्हलपर्स US आहे, GNV इन्फ्रास्ट्रक्चर सिंगापूर आहे, इंडोस्पेस पार्क सिंगापूर आहे। दावोसमध्ये अनेक परदेशी कंपन्यांसोबत सामंजस्य करार करण्यात आले। या कराराअंतर्गत लाखो कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात येणार असल्याचं राज्य सरकार सांगतंय। टेक्निकल MOUs आम्ही केलेले आहेत। या टेक्निकल MOUs मुळे एक प्रकारे आपण केवळ इन्व्हेस्टमेंट नाही तर नॉलेज आणि टेक्नॉलॉजी आणतो भारतामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये, ज्यातनं मोठ्या प्रमाणात उद्योगही आपल्याला उभे करता येतील आणि ज्यातनं मोठ्या प्रमाणात आपल्याला वेगवेगळ्या सेक्टरमध्ये चांगल्या पद्धतीचं काम करता येईल। फडणवीस सरकार गुंतवणुकीचे आकडे फुगवून सांगत असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला। मुंबईत करता येण्यासारखे करार दावोसला कशाला असा प्रश्न विचारताना राऊतांनी फडणवीसांच्या स्वित्झर्लंड दौऱ्याला पिकनिकची उपमा दिली। आकडे कशाला फुगवून सांगताय? 1000 कोटीचे गुंतवणूक खरोखर आली असेल तर 1000 कोटीच सांगा। आतापर्यंत तुम्ही गेल्या 5 वर्षामध्ये दावोसला किती वेळा गेला? प्रत्येक वर्षाला जाता। हे जर आकडे 5 वर्षातले पाहिले तर जवळजवळ 75 लाख कोटीच्या वर आकडे जातात। दाखवा गुंतवणूक कुठे आहे ती, आणि तुमच्या दौऱ्यांवर किती खर्च होतोय तेही या देशाला किंवा राज्याला दाखवा। संजय राऊतांच्या प्रश्नाला देवेंद्र फडणवीस उत्तर देतील असं वाटत नाही। मात्र मिसेस फडणवीसांनी राऊतांच्या टीकेवर प्रतिक्रिया देताना काय म्हटलंय ऐकूया। देवेंद्रजी डावोसला हे जे गेलेले आहेत आपल्याला माहीत आहे, आपल्या महाराष्ट्राला एक इंटरनॅशनल प्लॅटफॉर्म मिळायला पाहिजे त्यासाठी गेले। त्याच्यात खूप सारे MOUs तिथे साईन करतायत, वेगवेगळ्या देशांच्या लोकांना भेटता आहेत, बिझनेस त्याच्यानी कंड्युसिव्ह होतो त्यासाठी गेलेले आहेत आणि त्यांचा 3 दिवसाचा अव्वल दौरा आहे। तर मला नाही वाटत ते पिकनिकला माझ्याशिवाय जाऊ शकतात किंवा दिविजाशिवाय जाऊ शकतात। संजय राऊतांच्या टीकेला उत्तर देताना भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी अलिबाग फार्म हाऊसचं टाळं उघडलं। तसंच आदित्य ठाकरेंच्या दावोस दौऱ्याची राऊतांना आठवण करून दिली। दावोसमध्ये जाऊन गुंतवणूक येत असते, तुमच्यासारखं पिकनिकला जाऊन, तुमच्यासारखं अलिबागला मजा करून गुंतवणूक येत नाही, हे देखील महाराष्ट्राने बघितलंय। आणि तुमचा दावोसला एवढाच आक्षेप असेल तर आदित्य ठाकरे दावोसला कशासाठी गेले होते याचं उत्तर देखील एकदा दिलं पाहिजे। जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा आदित्य ठाकरे स्वतः दावोसला अशाच पद्धतीच्या परिषदेला गेले होते। मग तुम्ही आदित्य ठाकरेंना सवाल विचारणार आहेत का की दावोसमध्ये जाऊन तुम्ही नेमकं काय केलं होतं? आर्थिक वर्तुळातल्या काही जाणत्यांनी देखील परदेशी गुंतवणुकीसाठी दावोसला जाण्यावर आक्षेप नोंदवला। असं असलं तरी महायुतीच्या नेत्यांना फडणवीसांच्या कामगिरीवर पूर्ण विश्वास आहे। खूप मोठी इन्व्हेस्टमेंट दावोसला त्या ठिकाणी त्याची बोलणी सुरू आहे। काही MOU पण चाललेले आहेत, अजूनमध्ये काही MOU होतील आणि खूप मोठ्या म्हणजे आतापर्यंत कधी आली नसेल एवढी इन्व्हेस्टमेंट त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी येणार आहे। अनेक उद्योजक महाराष्ट्रामध्ये यायला तयार आहेत
त्यांना माहिती आहे की आता पुढे 4 वर्ष स्थिर सरकार आहे. मुख्यमंत्री, त्यांचं व्हिजन, त्यांची दूरदृष्टी ही सगळी लोकांना माहिती आहे. दावोस हे एक असं ठिकाण आहे की ज्या ठिकाणी जगभरातले लोक, उद्योगपती एकत्रित येऊन आपली इन्व्हेस्टमेंट कुठं करायची यावर तिथं निर्णय घेतले जातात. एका दिवसामध्ये एवढे मोठे करार होणं ही सुद्धा एक ऐतिहासिक नोंद घेतली जाणार आहे. परदेशी गुंतवणूक, रोजगार निर्मिती, उद्योग भरणी या सगळ्या विषयांकडे राजकारणापलीकडे जाऊन पाहिलं पाहिजे. कारण हे राजकारण नव्हे तर राज्याच्या आणि राष्ट्राच्या विकासाशी निगडीत विषय आहेत. सरकार कोणतंही असू दे, विरोधी बाकावर कुणीही असू दे, सगळ्याच विषयाचं राजकारण करून त्या विषयाचा मूळ उद्देश आणि गांभीर्य विरळ करण्याची सवय आपल्या नेत्यांना जडली आहे. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, दावोस. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.